जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात ही थेट आणि चुरशीची लढाई पाहायला मिळतीये। आज सकाळी 8 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे मतमोजणी प्रक्रियेला कडक बंदोबस्तात सुरुवात झाली। मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनातर्फे चोख नियोजन करण्यात आले। एकूण 3 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया पार पडतीये। जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवरील मतपट्ट्या एकत्र केल्यानंतर 50-50च्या स्वरूपात मतपत्रिकांचे गट्टे करून मोजणी केली जाते। मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली पार पडतीये। या निवडणुकीत सुरुवातीला मोठी नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली होती। अपक्ष उमेदवार अनिल चौधरी आणि शिवसेना शिंदे गटच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली होती। मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आणि अपेक्षेप्रमाणे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगली। आणि 1 तासाभरात या ठिकाणी निकाल लागणार आहे। सर्वांनाही कल्पना आहे की निकाल कसा लागणार आहे। या ठिकाणी महायुतीच्या बाजूने 100% निकाल लागणार आहे। मी सर्व या ठिकाणी माझे मतदार बंधू यांचं सगळ्यांचं खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर गेल्या 20 वर्ष ज्या भारतीय जनता पक्षाचं मी काम करतो आहे त्यांनी या देशाच्या सेवेचं व्रत घेतलेलं आहे। अशा पक्षाचा मी या ठिकाणी विचारांशी बांधलेला आहे। हा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे। एका कार्यकर्त्याला संधी देणं हे फक्त भारतीय जनता पक्षातच होऊ शकते। या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जे विकसित भारताचं स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई, तसेच आपल्या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे संकटमोचक आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आदरणीय संजीवभाऊ सावकारे, तसेच महायुतीच्या सर्वच आमदार महोदयांच्या सोबत या ठिकाणी या जळगाव जिल्ह्याच्या विकासाकडे वाटचाल करण्याचा या ठिकाणी आमचा प्रयास आहे। किती मतं पडतील तुम्हाला? किती मतं पडतील? आपल्या सर्वांना कल्पना आहे या ठिकाणी 100% विजय आमचाच आहे। किती मतं नक्की मिळेल? मला या ठिकाणी वाटते की 500च्या वरच मतं या ठिकाणी आम्हाला पडतील। ओके, ठीक आहे। जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 630 मतदार आहेत। त्यापैकी 616 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। ही निवडणूक बॅलेट पेपरवर पार पडली असून विजयी उमेदवाराला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पहिल्या पसंतीची किमान 316 मते मिळवणे आवश्यक असणार आहे। या ठिकाणी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडते। काय विश्वास वाटतो? महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी विजयाचा व्यक्त केलेला आहे विश्वास। तुम्ही जर विजयाचा विश्वास केला तुम्हाला माहिती आहे काय झालंय, जनशक्ती काय, लोकांच्या घरी काय काय पोहोचलंय, काय नाही पोहोचलंय, जनशक्ती होती। आता कोणाचा विजय होतो ते पाहू। तुम्हाला किती विश्वास वाटतोय? विश्वास हा आता आहेच विश्वास, परंतु तरी बरेचसे विषय आहे की इलेक्शन ज्या दिवशी झालं, मत झालं त्या दिवशी बऱ्याचशा लोकांच्या घरी, जे मतदारांच्या घरी काही बरेचसे काही विषय गेलेले आहेत। त्याच्यामुळे थोडंसं आहे। आता पाहू आता मध्ये गेला विजयाचा दावा केलाय त्यांनी। दागदुख नाही हो, दागदुख काय आम्हाला एवढाच विषय आहे की बिनविरोध झाले नाही, हा एक आम्हाला मोठा आनंद आहे। बिनविरोधचा विषय जो ते म्हणत होते की आम्ही बिनविरोध करू होतो, बिनविरोध आम्ही तर काही त्यांना होऊ दिला नाही। मॅजिक पेनची शंका अजूनही आहे, मॅजिक पेनची शंका अजूनही आहे। तक्रार दाखल केली का त्याच्याबद्दल? नाही, काही केली नाही तक्रार, पण अजून आता वरिष्ठ काय म्हणतात 100% विजयाचा दावा केलाय, 500 मतं मिळतील म्हटलंय। पाहू आता काय मत आहे। आता मध्ये असं त्यांनी जर 100% जर विजयाचा दावा केला म्हणजे मॅजिक पेनचा काहीतरी विषय आहेच। मध्ये 2 दिवसांचा अवधी होता, तुम्ही तक्रार दाखल करू शकत होते। मॅजिक पेनचा विषय आम्ही तो त्याच विषय तुम्हाला सांगतो। जर ते म्हणतात की 500 मतं पडतील ते एक तर काहीतरी विषय नाही, तर मग ते भगवान देवाचा अवतार आहे ते। पण जर आपण पक्षीय बलाबल जर बघितलं नगरपालिकेतलं तर त्याच्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत दिसतंय। भाजपचे नगरसेवक स्पष्ट बहुमत त्यांचं होतं। आमचे किती होते? आमचे महाविकास आघाडीचे 93 मतं होते।
तरी सुद्धा त्यांचे जे बरेचसे नाराज लोक होते ते आमच्या संपर्कात होते. मग शेवटच्या दिवशी काहीतरी झालंय आणि तो मॅजिक पेनचा जो विषय आहे, आता ते म्हणताय जर 500 मतं आम्हाला पडतील तर मग त्यांचं एक तर ते देवाचा अवतार आहे, नाही तर मग मॅजिक पेनचा तक्रार. दोन्ही गटांनी आपापल्या विजयाचे दावे केले असले तरी मतदारांनी नेमकी कुणाला पसंती दिली आहे हे अवघ्या काही तासातच स्पष्ट होईल. राजकीय वर्तुळात या निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या जळगावचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल यांनी. पाहूयात. जळगाव विधान परिषदेचा निकाल आज जाहीर होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत भवनमध्ये आज निवडणुकीचा निकाल जाहीर करणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यामध्ये लढत आहे. दरम्यान आपण पाहू शकता की या ठिकाणी 3 टेबलावर ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा या ठिकाणी तंगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या विजय महायुतीचा उमेदवार विजय होणार की महाविकास आघाडीचे विजय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे शरद तायडे आणि महायुतीचे नंदकुमार महाजन यांच्यात ही थेट लढत आहे. दरम्यान 630 पैकी 616 मतदारांनी हे या ठिकाणी मतदान केलं होतं. यामध्ये जे मतदान झालं ते सगळं मतपेटीत बंद झालेले आहे. त्यामुळे आज सोमवारी 22 जून रोजी या ठिकाणी निकाल लागणार आहे. आज सकाळी 8 वाजेपासून 3 टेबलावरती ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता निकाल हा लवकरच घोषित होणार आहे. त्या दरम्यान महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवारांनी आपला विजयाचा दावा जरी केला असला तर नेमकं आता निकालामधून कोण विजयी ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. LS मराठी, जितेंद्र कोतवाल, जळगाव.